हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण जो आपला 19th चॅप्टर होता EVSचा कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ फूड, त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईकही करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरू करूया. आपला 19th जो चॅप्टर होता कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ फूड, त्याचे क्वेश्चन आन्सर्स. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स द सोल्युशन? द बॉडी रिक्वायर्स ॲन ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ प्रोटीन्स. आपलं जे शरीर आहे त्याला प्रोटीन जे आहे ते प्रोटीन हवं असतं, राईट. सो सोल्युशन काय आहे त्याच्यावर? सो आन्सर, द बॉडी अंडरगोज वेअर अँड टेअर कंटिन्युअसली. ओके, आपलं जे शरीर आहे त्याला नेहमी काही ना काहीतरी खरचटत राहतं किंवा इजा होते, किंवा जे टिश्यूज असतात, आपले जे पेशी असतात आतले, ओके, तेही कालांतराने हळूहळू कमी होतात जसं जसं आपलं वय होत जातं वगैरे. सो समटाईम्स इट गेट इंजर्ड. काही वेळेला ते इंजर्ड होतं, आपली बॉडी जी आहे ती इंजर्ड होते, म्हणजेच आपल्याला इजा होते. बट द हिलिंग अँड रिपेअर ऑफ अवर बॉडी गोज ऑन ऑल द टाईम विदाऊट अवर बीइंग अवेअर ऑफ इट. पण आपल्या शरीरात जे काही हिलिंग आणि रिपेअर, म्हणजे जी काही रिपेअर करण्याची जी क्षमता असते, जी प्रोबॅबिलिटी असते, ती सतत आपल्या शरीरात चालू असते. ओके, ते काम सतत आपल्या शरीरात चालू असतं. प्रोटीन्स आर नेसेसरी फॉर दॅट पर्पज. आणि त्यासाठी प्रोटीन जे आहे ते गरजेचे आहेत. ओके, प्रोटीन्स आर रिक्वायर्ड इन प्लेंटी ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स ऑफ अ पर्सन्स लाईफ. जसं माणसाचं वय होत जातं तसं त्याचं जी प्रोटीनची क्षमता असते ती वाढत जाते. ओके, त्याला जास्त प्रमाणात प्रोटीन जे आहे ते लागतं. हेन्स द बॉडी रिक्वायर्स अँड ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ प्रोटीन्स. आणि त्याचमुळे आपल्या शरीराला ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ प्रोटीन्सची गरज असते. ओके, नाव सेकंड क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर. काय सांगितलं त्यांनी? वाय आर चिल्ड्रन टोल्ड टू ड्रिंक मिल्क एव्हरी डे. लहान मुलं जी आहेत त्यांना रोज मिल्क जे आहे, दूध जे आहे ते घ्यायला आपण का सांगतो, ते ड्रिंक करायला आपण, ते प्यायला आपण का सांगतो? सो आन्सर, मिल्क हॅज ऑलमोस्ट ऑल द फूड कन्स्टिट्यूएंट्स. मिल्क, दुधात सर्व प्रकारचे जे घटक आहेत ते समाविष्ट असतात. इट हॅज कार्बोहायड्रेट्स, शुगर, फॅट्स अँड प्रोटीन्स. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सही आहेत, शुगरही आहे, फॅटही आहे आणि प्रोटीनही आहे. इट इज रिच विथ विटॅमिन A, B अँड D. त्यामध्ये विटॅमिन A, B आणि D सुद्धा असतात. द कॅल्शियम कंटेंट ऑफ मिल्क इज ऑल्सो क्वाईट हाय. कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा दुधात कसं असतं? जास्त असतं. मिल्क इज इझी टू डायजेस्ट. आणि पचण्यासाठी सुद्धा ते हलकं असतं. इट गिव्स एनर्जी. ते आपल्याला एनर्जी देतं. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी इज फास्टर व्हेन मिल्क इज टेकन इन अवर एव्हरीडे डाईट. आपण जर आपल्या रोजच्या आहारात दुधाचा समाविष्ट केला तर आपल्या शरीराची जी डेव्हलपमेंट आहे, जी ग्रोथ आहे ती फास्टली होत असते. ओके, देअरफॉर चिल्ड्रन्स आर टोल्ड टू ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आणि त्याच्यामुळे लहान मुलांची वाढ व्हावी, त्यांच्या शरीराची व्यवस्थितपणे त्यांच्या शरीर डेव्हलप व्हावं, त्यासाठी त्यांना दूध जे आहे ते नेहमी दिलं जातं. नाव क्वेश्चन नंबर 3, गिव्ह 2 सोर्सेस ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग फूड कन्सिस्टंट्स. काय सांगितलं आहे? प्रत्येक जे कॉन्स्टिट्यूएंट आहेत त्याचे 2 एक्झाम्पल द्यायचे आहेत. सो फर्स्ट आहे मिनरल्स. मिनरलचे 2 एक्झाम्पल. कशामध्ये मिनरल्स असतं? फ्रूट्समध्ये असतात. देन लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स जे असतात त्यांच्यामध्ये असतात. ज्या पालेभाज्या आहेत त्यांच्यामध्ये मिनरल्स आढळतात आपल्याला. देन सेकंड प्रोटीन्स. प्रोटीन कशात असतात? तर एग आणि फिश. ओके, आणखीनही बाकीच्या कोणत्या फूडमध्ये असतं तर ते तुम्ही लिहू शकता. ओके, नाव थर्ड आहे स्टार्च. स्टार्च कशात असतं? तर पोटॅटो, राईस, ज्वार. ओके, देन बाजरा, व्हीट, याच्यामध्ये स्टार्च असतं की नाही. देन मूव टू द फोर्थ क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. ओके, डॅश इन अवर फूड गिव्ह अस द ॲबिलिटी टू रेजिस्ट डिझिजेस. ओके, कोणतं कॉन्स्टिट्यूएंट आहेत ज्याच्यामुळे आपल्याला
रोगातून म्हणजे आपल्याला लवकरात लवकर बरं होण्यासाठी कशाची मदत होते तर विटॅमिन्स. ओके. देन कॅल्शियम मेक्स अवर बोन डॅश. कॅल्शियम आपलं बोन काय करतं स्ट्रॉंग करतं. ओके. सो कॅल्शियम मेक्स अवर बोन्स स्ट्रॉंग. थर्ड, फूडस्टफ्स दॅट टेस्ट स्वीट कंटेन व्हेरियस काइंड्स ऑफ डॅश. जे पदार्थ गोड असतात त्या पदार्थामध्ये कोणतं कॉन्स्टिट्युएंट्स असतं तर शुगर. ओके. अ डाएट दॅट प्रोव्हाइड्स ऑल द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड इन द राईट प्रपोर्शन्स इज कॉल्ड अ डॅश डाएट. त्याला आपण बॅलन्स डाएट असं म्हणतो. ओके. देन फिफ्थ क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, of what use are the sugars that we get from the digestion of starch. जेव्हा जे स्टार्ची फूड जे असतात ते जेव्हा डायजेस्ट होतात तेव्हा जे शुगर आहे ते आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळतात. ओके. किंवा त्याचा यूज काय होतो, जे शुगर फॉर्ममध्ये जे कन्वर्ट होतं स्टार्ची फूड डायजेस्ट झाल्यानंतर त्याचा आपल्याला कशा प्रकारे यूज होतो. सो आन्सर, द शुगर फॉर्म्ड फ्रॉम डायजेशन ऑफ स्टार्च आर बर्न स्लोली. आपण जे स्टार्ची फूड खातो ओके ते आपल्या शरीरात जाऊन काय होतं त्याचं शुगर फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. ओके. आणि ते आपल्या शरीरात हळूहळू बर्न होतं आणि ते कशात कन्वर्ट होतं, इट रिलीज इन एनर्जी. व्हाईल बर्निंग दे रिलीज एनर्जी. ते एनर्जी जी आहे ते शरीराच्या प्रत्येक भागाला पोचवतं. द शुगर्स दस ॲक्ट ॲज फ्युअल. आणि त्यामुळे शुगर जी आहे जी आपल्याला थ्रू स्टार्ची फूड मिळते ती कशाचं काम करते तर ॲज अ फ्युअल, इंधन म्हणून आपल्या शरीरात काम करते. दिस एनर्जी इज यूज फॉर डिफरंट काइंड्स ऑफ वर्क. आणि ही जी एनर्जी आहे ती आपल्याला बऱ्याचशा कामात आपल्याला याचा उपयोग होतो. इट ऑल्सो कीप द बॉडी वॉर्म. आणि आपलं जे शरीर आहे ते सुद्धा त्यामुळे गरम राहतं. ओके. नाव सेकंड क्वेश्चन, नेम द सोर्सेस ऑफ फायबर इन अवर डाएट. आपल्या डाएटमध्ये कोणते फायबर आहेत त्यांची नावं लिहायच्यात. सो ब्रान इन फ्लावर ऑफ ग्रेन्स. ओके. ब्रेन इन फ्लावर ऑफ ग्रेन्स, होल ग्रेन अँड पल्सेस, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड एस्पेशली देअर स्किन, स्प्राउटेड पल्सेस विथ देअर स्किन, green leafy vegetables are all sources of fiber in our diet. in our diet. हे सगळे आपल्या डाएटमधले जे फायबर आहेत त्याचे सोर्स आहेत. या सगळ्या वस्तूंमधून आपल्याला फायबर मिळतं इनडायरेक्टली. देन थर्ड, व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय. सो द एनर्जी प्रोव्हाइडिंग फूड constituents which consist of starch, sugar and fiber are called carbohydrate. ओके. असे पदार्थ ज्याच्यातून आपल्याला स्टार्च, शुगर आणि फायबर्स हे घटक मिळतात ते आपल्यासाठी कार्बोहायड्रेट आहेत. देन व्हॉट इज मीन बाय माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशनचा अर्थ काय. सो इफ अ पर्सन्स डाएट लॅक्स प्रॉपर कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड फॉर अ लॉंग टाईम. जर एखाद्या व्यक्तीला अधिक काळासाठी ओके जे घटक आपल्याला हवेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट हे नाही मिळाले ओके देन दिस पर्सन डज नॉट गेट प्रॉपर नरिशमेंट. आणि मग तो जो माणूस आहे त्याला प्रॉपर त्याच्या शरीराला प्रॉपर बॉडीला नरिशमेंट नाही मिळणार. ओके. सच कंडिशन इज कॉल्ड माल न्यूट्रिशन. आणि ह्याच कंडिशनला आपण माल न्यूट्रिशन असं म्हणतो. मूव टू दी सिक्स्थ क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. ओके. जोड्या लावायच्यात. कॉलम ए आणि कॉलम बी दिला आहे. कॉलम बीमध्ये तुम्हाला आन्सर्स दिलेले आहेत. सो फर्स्ट आहे आपलं फॅट्स. फॅट्स कशाशी रिलेटेड आहे. फॅट्समध्ये कोणतं कन्स्टिट्युएंट्स येतं तर ऑइल. ओके. देन सेकंड इज प्रोटीन. प्रोटीनमध्ये तुमचे पल्सेस येतात. थर्ड विटॅमिन्स. विटॅमिनमध्ये ब्रॅन ऑफ सिरिल. ओके. सर्व प्रकारचे जे धान्य आहे तुमचे कडधान्य आहे. ओके. देन मिनरल्स, आयर्न, स्टार्ची फूड, ज्वार. ओके. सो इथे आपला जो 19th चॅप्टर आहे कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. ओके. कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड त्याचे क्वेश्चन्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर ऑफकोर्स व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.